श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी. आज आपण श्रवण करणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 39 ते 43. चला तर मग आजच्या या पवित्र आणि दिव्य अशा अध्याय श्रवणाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुदेव दत्त. सिद्ध नामधारकाला म्हणाले, गाणगापुरात शौनक गोत्रातील आपस्तंभ शाखेत सोमनाथ नावाचा एक वेदन्य वृद्ध ब्राह्मण राहत असे. गंगा ही त्याची पत्नी मुलबाळ नसल्यामुळे लोक तिला वांज म्हणून हिणवायचे. गंगा श्रीगुरूंचे नित्य दर्शन घ्यायची, त्यांना निरंजनाने ओवाळायची. ह्या तिच्या सेवेने श्रीगुरू प्रसन्न झाले व तिला म्हणाले, तुझ्या मनात काय इच्छा आहे, हरिहराच्या कृपेने ते नक्की पूर्ण होईल. गंगा म्हणाली, गुरुदेव, मी पुत्रिक असण्याचे काय दुःख असते ते मी या जन्मात अनुभवले आहे. पुढील जन्मात तरी पुत्रवती होण्याचे सौभाग्य मला लाभावे एवढीच इच्छा आहे. तेव्हा तिची मातृत्व सुखाची तळमळ जाण म्हणून श्रीगुरू म्हणाले, गंगे, पुढील जन्माचे काय विचारतेस? माझ्या भक्तीने तुला याच जन्मात सुलक्षणी कन्या व पुत्र होतील. गंगाबाई म्हणाली, स्वामी, प्राप्तीसाठी मी आतापर्यंत अनेक प्रयत्न केले. अजन्म अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्या, तरीही उपयोग झाला नाही. आता मला 60वे वर्ष लागले आहे. मी विटाळशी होत नाही. मग मला अपत्य कशी होणार? श्री गुरु म्हणाले, गंगे, अश्वत्थाला प्रदक्षिणा या सेवेसारखे पुण्य नाही. अश्वत्थाला प्रदक्षिणा घालणे मूर्खपणाचे मानणे ही अश्वत्थाची व त्याच्या व्रताची निंदाच होय. अश्वत्थ विष्णू स्वरूप आहे. त्याच्या मुळाशी ब्रह्मदेव, बुधामध्ये विष्णू, शेंड्याला रुद्रवास करतो. त्यांच्या सर्व शंखावर आदित्य नित्यवास करतो. त्यांच्या मूलांकुरात गो, ब्राह्मण, ऋषी, वेद आणि यज्ञ यांचे वास्तव्य असते. पूर्वेकडील शंखावर सर्व नद्या आणि सप्तसागराचे वास्तव्य करते. ओंकार रूपात अश्वत्थाचे अ हे मूळ, उ म्हणजे बुधा व फांद्या म्हणजे फळे पुष्पे होत. त्रिमूर्तीचा वास असलेल्या या पुण्य वृक्षावर 11 रुद्र आणि अश्ववसू असे सर्व देव आहेत. म्हणूनच अश्वत्थाला कैपवृक्ष म्हणतात. त्याच्या सेवेने सर्व देवांची सेवा घडते. त्यांच्या प्रसन्नतेने भाविकांची मनोरथी पूर्ण होतात, कार्य सिद्ध होते. अश्वत्थेला महात्म्य असेल अगाध आहे. म्हणून मीही भीमा अमराज संगमावर एका मोठ्या अश्वत्थाखाली बसूनच नित्य अनुष्ठान करतो. मग श्रीगुरूंनी गंगाबाईला नारद प्रणित अश्वत्थ व्रताचा विधी समजावून सांगितले. ते पुढे म्हणाले, अश्वत्थाला नित्य प्रदक्षिणा घातल्याने पातके, व्याधी, दोष, कर्ज, संकटे, ग्राहदी, पीडा, भय, चिंता याचे निवारण होते. शनिवारी अश्वत्थाखाली मृत्युंजय मंत्र जप केल्याने मृत्यू टळतो. मनुष्य पूर्णायुषी होतो. गुरुवारी आणि अमावस्येला अश्वत्थाच्या सालीत स्नान केल्याने ब्रह्मतेचे पातक होते. त्याखाली एका ब्राह्मणाला भोजन दिल्याने कोटी ब्राह्मणाला अन्नदान केल्याचे पुण्य लाभते. त्याखाली मंत्रजप केल्याने वेदपठणाचे पुण्य लाभते. त्याखाली होम केल्याने महायज्ञेचे फळ लाभते. अश्वत्थाची स्थापना करण्याची 42 कुळे स्वर्गात जातात, पण त्याचा घात करणारा पितरांसहित नरकात जातो. श्री गुरु गंगाबाईला म्हणाले, संगमावरील अश्वत्थ हे आमचे स्थान आहे. त्या वृक्षाच्या एकाग्रतेने सेवा कर, म्हणजे तुझे कार्य होईल. श्री गुरुच्या आज्ञेने ती संगमावर गेली. तेथील षटकुल तीर्थात स्नान करून श्री गुरूंनी सांगितलेल्या विधीप्रमाणे अश्वत्थाची नित्य सेवा करू लागली. तिसऱ्या रात्री एक ब्राह्मण तिच्या स्वप्नात येऊन म्हणाले, गाणगापुरात जा, श्री गुरूंना 7 प्रदक्षिणा घाल. ते जे देतील ते भक्षण कर, तुझी इच्छा पूर्ण होईल. त्या दृष्टांताने तिला घाग आली. 4थ्या दिवशी अश्वत्थाची सेवा करून ती मठात आली. श्री गुरूंना 7 प्रदक्षिणा घालून वंदन केले. त्यांनी तिला 2 फळे दिली व ते म्हणाले, गंगा, भोजन करून जा, व्रताचे उद्यापन कर, ब्राह्मणाला दानधर्म कर, मग ती फळे खा. आम्ही तुला कन्या व पुत्र दिले आहेत. ती श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार व्रताची सांगता करून गंगाबाईने ती दोन्ही फळे भक्षण केली. तर काय आश्चर्य! वृद्धापकाळ असूनही तिला त्याच सायंकाळी मृत्यू प्राप्त झाला. 4थ्या दिनी ती सुखात होऊन पती समवेत श्री गुरूंच्या दर्शनासाठी गेली. दोघांनीही त्यांची पूजा केली. 5व्या दिवशी पतीशी संग करून ती गरोदर राहिली. ही वार्ता कळताच लोकांना मोठे आश्चर्य वाटले. गंगाबाईला एक कन्या झाली. सोमनाथाने खूप खूप दानधर्म केला. 10 दिवसांनी दाम्पत्य कन्याला घेऊन श्री गुरूंच्या दर्शनासाठी आले.
श्री गुरुंनी त्या कन्येला मांडीवर घेतले व म्हणाले, ही कन्या शतायुषी होईल. हिचा पती ज्ञानी असेल. ही पुत्र अपौत्र होतील. ही सुखात आनंदात राहील. ही सर्वांना वद्य असेल. दक्षिणेचा राजा हिच्या दर्शनासाठी येईल. गंगाबाई म्हणाली, गुरुदेव, आता पुत्रमुख पाहावे अशी फार इच्छा आहे. श्री गुरु म्हणाले, ज्ञानी पुत्र व्हावे असे वाटत असेल तर तो 30 वर्षे जगेल. शतायुषी पुत्र व्हावे असे वाटत असेल तर तो मूर्ख असेल. श्री गुरूंच्या कासदाने आपला पुत्र अल्पायुषी होणार नाही अशी गंगाबाईची दृढ श्रद्धा होती. ती म्हणाली, तेव्हा मला मोठ्या योग्यतेचा पुत्र व्हावा. त्याला 5 पुत्रे व्हावेत. श्री गुरूंनी तथास्तु म्हणून वर दिला. त्यांच्या कृपा प्रसादाने तिला महाज्ञानी पुत्र झाला. कन्येचे भविष्यही खरे ठरले. ही कथा मला आवर्जून सांगावीशी वाटली, कारण या कथेमध्ये जे वृक्ष आहे अश्वत्था, ते दुसरं कोणीही नसून आपण त्याला पिंपळाचं झाड म्हणतो, ज्याबद्दल आपण खूप वेगळं आणि वाईट ऐकलं आहोत. याच वृक्षाच्या खाली बसून आपल्या योगींनी तप केले आहे. इच्छापूर्तीसाठी प्रदक्षिणाही घातल्या आहेत. ही गुरुचरित्रातील अध्याय 39-43 कथामधील माझी आवडती कथा आहे. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. या पुढील कथा लवकरच श्रवण करायला मिळतील. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळेल. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.